आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। 93 लाखाची उधारी आधी भागवा मग बोला, वैभव नायकवडींचे आंदोलकांना सडेतोड उत्तर। हुतात्मा साखर कारखान्यावरील 550 कोटींच्या कथित कर्जावरून सुरू असलेल्या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले आहे। मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अखेर विद्यमान चेअरमन वैभव नायकवडी यांनी मौन सोडले आहे। आंदोलकांच्या आरोपांचे खंडन करतानाच त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आपल्याच कुटुंबियांच्या आणि विरोधकांच्या सुखांचा पाडा वाचल्याने या संघर्षाला आता राजकीय आणि कौटुंबिक रंग चढला आहे। आंदोलकांनी कारखान्यावर 550 कोटींचे कर्ज करून कारखाना डबघाईला आणल्याचा आरोप केला होता। यावर भाष्य करताना वैभव नायकवडी यांनी आकडेवारीनिशी आपली बाजू मांडली। ते म्हणाले, सध्या कारखान्यावर 225 कोटीचे कर्ज असून केलेले कर्ज हे नियमानुसार आणि विस्तारीकरणासाठी आहे। मात्र जे आज कर्जबाजारीपणाच्या गप्पा मारत आहेत त्यांनी स्वतः संस्थेचे किती पैसे थकवले आहेत हे जनतेला सांगावे। वैभव नायकवडी यांनी केवळ बचाव न करता आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांवर निशाणा साधला। ते म्हणाले की आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या किरण नायकवडी, गौरव आणि केदार नायकवडी यांच्याकडे हुतात्मा बाजाराची सुमारे 93 लाख रुपयांची उधारी थकलेली आहे। हुतात्मा बाजार ही संस्था 150 कुटुंबांचा आधार आहे। मात्र मोठ्या थकबाकीदारांमुळे ही संस्था डबघाईला येत असल्याचे चित्र त्यांनी मांडले। वसुलीला गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जाते, हे आता खपवून घेतले जाणार नाही। आपण शहाणपण दाखवावे आणि आपल्या कुटुंबाकडे असलेली संस्थेची देणी तातडीने द्यावीत, जेणेकरून अडचणीत आलेल्या या संस्थेचे कामकाज सुरळीत सुरू होईल असे आवाहन करत स्वतःची देणी द्यायची नाहीत आणि संस्थेच्या कर्जावर बोलायचे असा खोचक सवाल त्यांनी केला। हुतात्मा दूध संघाचे संकलन 1 लाख लिटरवरून 20,000 लिटरवर का आले याचे उत्तर आंदोलकांनी द्यावे असे आवाहन त्यांनी दिले। आंदोलक केवळ वैयक्तिक द्वेषापोटी आणि सत्ता काबीज करण्यासाठी सभासदांची दिशाभूल करत असल्याचा दावा त्यांनी केला। क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांचा वारसा सांगताना वैभव नायकवडी यांनी स्पष्ट केले की कारखाना चालवणे ही जबाबदारी आहे आणि ती मी समर्थपणे पेलत आहे। विरोधकांनी आंदोलनाच्या नावाखाली कारखान्याची बदनामी करून बँकांसमोर अडथळे निर्माण करू नयेत असा इशाराही त्यांनी दिला। एकेकाळी सहकारचा आदर्श मानला जाणाऱ्या नायकवडी कुटुंबातील हा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आल्याने सभासदांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वैभव नायकवडी यांनी हिशोब देण्याची मागणी करत चेंडू आता आंदोलकांच्या कोर्टात टाकला आहे। माझ्यावर बोट दाखवण्यापूर्वी आपले स्वतःचे हात स्वच्छ आहेत का हे आंदोलकांनी तपासावे। 93 लाखांच्या उधारीचा हिशोब द्या आणि मगच सहकाराच्या गप्पा मारा असा टोला वैभव नायकवडी यांनी लगावला आहे। वैभव नायकवडी यांच्या या पाढा वाचल्यानंतर आता आंदोलक आणि त्यांचे कुटुंबीय काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संघाच्या संदर्भामध्ये पण काल चर्चा झाली। दूध संघाचे पैसे इतर ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांनी बाहेर वाटप केले, म्हणजे सहकारी संस्थेचे पैसे बाहेर काढता येतात का? पण अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय हे चुकीचं आहे। दूध संघाच्या संदर्भामध्ये ज्या काही कर्मचाऱ्यांच्या पगार नाही, वाहतूकदारांची बिलं नाहीत, दूधवाल्यांची बिलं नाहीत, त्याला वेगळं स्पष्टीकरण आमचा चकाचक दूध संघ आहे म्हणून सांगितलं जातो। तुमची चकाचक इमारत किती आहे आणि काय आहे ह्याचे तुमचा डामडौल काय आहे याच्यापेक्षा ज्यांची देणी आहे ती देणी द्या। त्या लोक नाडल्यात, अक्षरशः अडचणीत आलेले आहेत। काही लोकांचे लाखो रुपये पेंडिंग आहेत, देणं आहे, ते द्या पहिल्यांदा। त्यांनी हुतात्मा दूध संघानं सुद्धा हुतात्मा बाजारकडून जे काही उधाऱ्या वेगवेगळ्या कामाच्या आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी 17-18 पासून पैसे ह्या हुतात्मा बाजारचे दिलेले नाहीत। ही सुद्धा एक सहकारी संस्था आहे आणि जर एकूण बघितलं तर आता खरं माझे बंधूच आहेत, किरण दादा असतील, माझे पुतणेच आहेत, मग केदार असतील, गौरव असतील, ह्या सगळ्यांनी त्यांच्या एकूण कुटुंबासाठी आणि त्यांच्या संबंधित 93 लाख रुपयांची ती उधारी आहे, ही कधी देणार का नाही? ती संस्था चालणार का नाही? आणि मग असं जर केलं आणि ते वसुलीला सारखं सातत्यानं त्या लोकांच्याकडे जात असतील म्हणून बाजारच्या विरोधामध्ये तक्रारी, अशा गोष्टी बरोबर नाही। त्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्रास। ही संस्था खूप नाजूक आहे, खरेदी विक्रीचा व्यवसाय करते आणि अत्यंत कमी मार्जिन मध्ये ते काम करते। अशा वेळेला
त्या संस्थेचं जे काही माल घेतला असेल त्याचं देणं दिलं पाहिजे, उधारे दिले पाहिजे, तर ती संस्था काम करणार आहे. आज त्याच्यावरती जवळपास 150 कुटुंब त्या संस्थेवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहे. तेव्हा हा आपण शांतपणे करावा आणि या संस्थेचं देणं आपल्या कुटुंबाचं आहे ते, आणि त्याचबरोबर तुम्ही ज्यांना सांगितलंय त्यातला माल द्या म्हणून त्यांना तेवढी विनंती करा आणि त्या संस्थेचं देणं दिलं तर त्या संस्थेचं काम ते अडचणीत यायला लागले तिचं कामकाज व्यवस्थित चालायला मदत होणार आहे.